नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 28 तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो भावना घरी येते. ती जरा टेन्शनमध्येच दिसत असते. लक्ष्मीची तिच्यावरती नजर पडते. ती बोलते, भावना अगं काय झालं? चेहऱ्यावर तुझ्या 12 का वाजलेत? काही टेन्शन आहे का? काही टेन्शन असेल तर मला सांग. पण भावना मात्र खोटं बोलते. ती लक्ष्मीला खरं सांगत नाही. ती बोलते, आई तसं काही एक नाहीये. ते जरा कामाचा स्ट्रेस आहे ना, म्हणून जरा टेन्शनमध्ये आहे. असं म्हणत असते तिच्या रूममध्ये निघून जाते आणि रूममध्ये जाऊन एका कोपऱ्यात बसून ढसाढसा रडू लागते. कारण आज तिच्याबरोबर तिच्या बॉसने अभद्र व्यवहार केलेला असतो. तिला नको तिकडे टच करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि या सगळ्याची भावनाला किळस वाटत असते. खूप बेकार वाटत असतं. तिला इतकं रडायला येत असतं की बासच. ती पूर्णपणे तुटून गेलेली असते. ती देवाला म्हणत असते, देवा अरे हा काय दिवस दाखवलास मला? इतक्या दिवसानंतर मला आनंद झाला होता, कारण मला इतक्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. 50,000 रुपये तो माणूस मला देत होता. मला असं वाटलं होतं आता सगळं चांगलं होईल, आनंदींची ट्रीटमेंटसुद्धा होईल. आत्ता मला कळलं की त्याने मला इतक्या मोठ्या पगाराची नोकरी का दिली, तर त्याला माझं शरीर हवं होतं. आणि आता जर मी नोकरी सोडली तर मी आनंदीची ट्रीटमेंटसुद्धा करू शकणार नाही. देवा मी काय करू? मला काहीच कळत नाही आहे. मला काहीतरी मार्ग दाखव. आणि बरोबर हे सगळं आनंदी ऐकते. ती बोलते, अच्छा म्हणजे भावनाईचे जे बॉस आहेत ते बॅड आहेत. ते भावनाईला त्रास देतात. आता काय करू मी? एक काम करते, सिद्धू अंकलला फोन करते. असं म्हणत असती सिद्धू काकाला फोन करते. सिद्धू बोलतो, आनंदी चक्क तुम्ही मला फोन केलाय? अहो बोला ना, काय झालं? तेव्हा आनंदी बोलते, सिद्धू काका भावनाई रडतीये. तिच्या कंपनीतले जे बॉस आहेत ना, त्यांनी तिला खूप त्रास दिलाय. तिला ते टच करतात, त्रास देतात. तुम्ही त्यांना प्लीज धडा शिकवाल का? तेव्हा सिद्धू बोलतो, त्या माणसाची इतकी हिंमत, आता तो मेला. माझ्या भावनाला टच करायची त्याची हिंमत कशी काय झाली? त्याचे हात नाही ना मोडले तर नाव सिद्धू सांगणार नाही. आनंदी बोलते, अंकल तुम्ही काय बोललात का? सिद्धू बोलतो, नाही बेटा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी बघतो पुढे काय करायचं. तू तुझ्या भावनाईला आधार दे. आनंदी थँक्यू बोलते आणि फोन ठेवते. सिद्धू आता सरळ त्या बॉसच्या केबिनमध्ये येतो. तेव्हा तो बॉस बोलतो, काय झालं सिद्धू सेठ? माझ्याकडे काही काम आहे का? तेव्हा सिद्धू बोलतो, काम? थांब तुला चांगलंच काम दाखवतो. असं म्हणत असतो. त्या बॉसला इतकं मारतो, इतकं झोडतो की बासच. आणि बोलतो, माझ्या भावनाला टच करायची तुझी हिंमत? तेव्हा भावनाचा बॉस सिद्धूच्या पाया पडतो आणि बोलतो, चूक झाली साहेब, यापुढे असं होणार नाही, मला माफ करा. तेव्हा सिद्धू बोलतो, तुझ्या या चुकीला तुला माफी मिळणार नाही, चल तू. असं म्हणत असतो. त्याची कॉलर धरतो आणि त्याला टराटरा तिकडून ओढत घेऊन जातो. भावनाच्या घरी येतो आणि तिच्या पायात त्या बॉसला पाडतो आणि बोलतो, चल भावनाची माफी माग. तेव्हा तिचा बॉस भावनाची माफी मागतो. तेव्हा सिद्धूच्या या कृत्यामुळे भावना त्याच्यावर इम्प्रेस होईल का हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल.